नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। भारतीय वायुसेनेमध्ये मित्रांनो परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन ही प्रसिद्ध झालेली मी सांगितलेली होती आणि मित्रांनो आजपासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। आता मित्रांनो टोटल 68 पेजेसची जवळपास ही फुल डिटेल नोटिफिकेशन आलेले पहा या ठिकाणी, ज्याच्यामध्ये मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन, परीक्षा कशी होणार आहे, याच्यासाठी काय फिजिकल लागतं का, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकतात आणि ही नोटिफिकेशन देखील पाहू शकतात। आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल। तर बघा मित्रांनो, टोटल 300 पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे। भारतीय वायुसेनेमध्ये मित्रांनो एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट एफॅक्ट 2024 साठी मित्रांनो आलेली आहे। दरवर्षी मित्रांनो या ठिकाणी ही कॉमन ॲडमिशन टेस्ट जी आहे ती घेतली जाते। याच्यामधून मित्रांनो तुम्हाला एक इलाइट फोर्स ग्रुप ए गॅजेटेड ऑफिसर्स म्हणून फ्लाइंग ब्रँचमध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉईन करण्याची संधी भेटत आहे। खूप महत्त्वाची अशी जाहिरात आहे मित्रांनो। या ठिकाणी पेमेंट वगैरे सर्व माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, आजपासून ते 28 जून 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायची आहेत। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जागा असतात, वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत मित्रांनो याच्यामध्ये। जसं की पहा, एंट्री ब्रँच जी आहे या ठिकाणी ब्रँच दिली आहे पहा, ज्याच्यामध्ये फ्लाइंग ब्रँचमध्ये मित्रांनो या ठिकाणी 18 मेन कॅन्डिडेटसाठी आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 18 + 11 वॅकेन्सी, दोघंही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। त्यानंतर ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलसाठी जागा आहेत मित्रांनो। आणि मित्रांनो फ्लाइंग ब्रँचमध्येच SSC NSCC जी आहे त्यासाठी स्पेशल एंट्री आहे मित्रांनो। NCC तुमचं झालेलं असेल तर तरी देखील तुम्हाला इथे अप्लाय करता येईल। तुम्ही म्हणाल की फक्त NCCसाठी वॅकेन्सी आहेत का, तर नाही मित्रांनो, या ठिकाणी ग्रॅज्युएशन 12वी देखील वॅकेन्सी आहेत। तर डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला समजेल। सर्वात अगोदर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि वयोमर्यादा पाहूयात। तर एज तुमचं या ठिकाणी पहा, फ्लाइंग ब्रँच जी आहे मित्रांनो या ठिकाणी NCC स्पेशल एंट्री त्यांच्यासाठी 20 ते 24 वर्षापर्यंत एज लिमिट आहे। याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एज रिलॅक्सेशन ॲज पर कॅटेगरीनुसार देखील भेटतं। एज रिलॅक्सेशन तुम्हाला माहीत असेल, OBCसाठी 3 वर्ष, SC STसाठी 5 वर्षापर्यंत सूट असते त्या पद्धतीने। त्यानंतर ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठी 20 ते 26 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आता मॅरिटल स्टेटस मित्रांनो, तुमचं जर या ठिकाणी मॅरिड तुम्ही असाल तर इथे अप्लाय करू शकत नाहीत, तुम्ही अनमॅरिड असणं गरजेचं आहे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे पहा। त्याच्यानंतर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये पहा, फ्लाइंग ब्रँच ज्या मित्रांनो जागा आहेत फ्लाइंग ब्रँचसाठी, त्याच्यामध्ये 12वी सायन्स मॅथ आणि फिजिक्समधून झालेलं पाहिजे आणि 12वी सायन्सनंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, किंवा ते नसेल तर BE BTech डिग्री झालेली तरीही अप्लाय करता येईल तुम्हाला। हे झालं फ्लाइंग ब्रँचसाठी। आता ग्राउंड ड्युटीमध्ये टेक्निकल ब्रँच याच्यासाठी मात्र मित्रांनो तुमचं 12वी पास फिजिक्स मॅथमॅटिक्समधून झालेलं असणं गरजेचं आहे, किंवा ते नसेल तर तुमचं इंजिनिअरिंग डिग्री झालेली आहे। याच्यामध्ये लिहिले आहेत पहा, एवढ्या सर्व इंजिनिअरिंग डिग्री या ठिकाणी त्यांनी लिहिले आहेत, यापैकी कुठल्या याच्यामधून झालेले असेल तर अप्लाय करता येईल। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल ब्रँचेस याच्यामध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जसं की वेगवेगळे डिपार्टमेंट येतात। ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल नावचं आहे, नॉन टेक्निकल याच्यामध्ये टेक्निकल एज्युकेशनची गरज नसते जास्त करून, ठीक आहे। तर या ठिकाणी सर्व विद्यार्थी अप्लाय करू शकतील। ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल ब्रँच जी आहे मित्रांनो, ग्राउंड ड्युटी म्हणजेच या ठिकाणी एअरफोर्सवरती जी मित्रांनो ग्राउंडवरती सर्व कामं असतात वेगवेगळी, मग त्यांचे डिपार्टमेंट असतात। जसं की वेपन सिस्टीम डिपार्टमेंट आहे मित्रांनो, त्याला आपण WS म्हणतो। याच्यामध्ये मात्र त्यांनी 12वी मागितलेलं आहे फिजिक्स मॅथमॅटिक्समधून, परंतु त्यानंतर ग्रॅज्युएशन किंवा BE BTech झालं पाहिजे। ही वेपन डिपार्टमेंट सोडलं तर त्याच्यानंतर पहा ॲडमिनिस्ट्रेशन आणि लॉजिस्टिक डिपार्टमेंट आहे। इथं मात्र मित्रांनो तुमचं 12वी नंतर कुठलेही ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कुठलेही ग्रॅज्युएशन तुम्ही 60% मार्क्स घेऊन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे, तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे ॲडमिनिस्ट्रेशन आणि लॉजिस्टिक डिपार्टमेंटमध्ये। त्यानंतर बघा अकाउंट डिपार्टमेंट देखील असतं, अकाउंट ब्रँच देखील त्यांची असते। 10+2 12वी नंतर तुमचं या ठिकाणी मित्रांनो BCom डिग्री झाली आहे, किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन झालेलं आहे, किंवा CA केलेलं आहे तुम्ही, तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल। अकाउंट्स संदर्भात या ठिकाणी हे कामकाज असेल। त्यानंतर मित्रांनो एज्युकेशन डिपार्टमेंट देखील त्यांचं आहे। त्याच्यामध्ये मात्र तुमचं 10+2 नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कुठल्याही डिसिप्लिनमधून झालेली आहे, तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे। PG तुमचं झालेलं आहे 10+2 नंतर 12वी नंतर, तर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये देखील तुम्हाला अप्लाय करता येईल। त्यानंतर पहा मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे,
इथं मात्र BSc झालेलं पाहिजे तुमचं फिजिक्स मॅथमॅटिक्स घेऊन 60% मार्क्स करून, किंवा ते नसेल तर या ठिकाणी मित्रांनो इंजिनिअरिंग डिग्री देखील झालेली आहे याच्यामधून, तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. तर हे झालं एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल. आता यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, तर fac.cdac.in ही जी त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे पहा, इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी अशा पद्धतीने त्यांनी वेबसाईट चालू केलेली, जी की CDAC मार्फत डेव्हलप केलेली असते मित्रांनो. तर इथं तुम्हाला अप्लाय करता येईल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतोय मी. फी वगैरे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला पुढं माहिती देतोय. 68 पेजेसची मित्रांनो PDF आहे. जे महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला मी सांगतोय. बघा, एक्झामिनेशन फी या ठिकाणी जर पाहिली आपण, फक्त NCC मधून तुम्ही अप्लाय करताय तर एक्झामिनेशन फीज नाही, मात्र बाकी सर्वांसाठी 550 रुपये प्लस GST या ठिकाणी फीज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची, ती फीज तुम्हाला या ठिकाणी असेल. या PDF फाईलमध्ये सर्व माहिती आहे मित्रांनो. पूर्ण फॉर्मच त्यांनी दिलेला आहे की फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन, त्याचा फॉर्मॅटच या ठिकाणी दिलेला आहे. ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे, परंतु सर्व माहिती डिटेलमध्ये त्यांनी अजून दिलेली आहे. तर बघा आता मित्रांनो, याची एक्झाम कशी होईल, सिलेक्शन प्रोसेस कसं असेल, तर एक्झाम याची मित्रांनो ऑलरेडी त्यांनी डेट दिलेली आहे. 9 ऑगस्ट, 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट या तारखांना याचे एक्झाम होतील असं म्हटलं आहे त्यांनी. एक्झाम शेड्यूलमध्ये कसं असतं, तुम्हाला रिपोर्टिंग टाईम असतो, त्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट, फोटो वगैरे सर्व चेक केले जातात, त्यानंतर रीडिंग ऑफ इन्स्ट्रक्शन, तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले जातात आणि फॅक्ट कंडक्ट केलं जातं. म्हणजेच या ठिकाणी एअरफोर्स कॉमन या ठिकाणी ॲडमिशन टेस्ट तुमची घेतली जाते. तर त्यासाठी सब्जेक्ट काय असतात, तर बघा सर्वांसाठी सेम एवढे सब्जेक्ट आहे, सर्वांसाठी सेम एकच एक्झाम होईल मित्रांनो, ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, वर्बल ॲबिलिटी इन इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग आणि मिलिटरी ॲप्टिट्यूड टेस्ट. 2 तासाचा वेळ आहे. 100 प्रश्न 300 मार्काला तुम्हाला असतील. आणि ही एक्झाम जी आहे मित्रांनो फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच घेतली जाते. याच्यामध्ये मार्क जे असतात मित्रांनो, तुम्हाला 3 मार्क्स भेटतात एका प्रश्नासाठी. आणि याच्यामध्ये जर तुमचा एक प्रश्न चुकला तर 1 मार्क तुमचा डिडक्ट होत असतो मित्रांनो. याचं नॉर्मलायझेशन देखील केलं जातं, त्याचा फॉर्म्युला देखील त्यांनी दिलेला आहे. आता डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला पाहायचा असेल तर PDF फाईल डाउनलोड करावी लागेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जसं की इंग्लिशमध्ये काय विचारलं जाईल पहा, जसं की डिटेक्ट एरर इन सेंटेन्स फिलिंग असेल, किंवा विरुद्धार्थी समानार्थी शब्द असतील, हे सर्व त्याच्यामध्ये असेल. जनरल अवेअरनेसमध्ये जसं की हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, स्पोर्ट आहे, नॅशनल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, डिफेन्सबद्दल जनरल नॉलेज असेल किंवा अवेअरनेस असेल, हे सर्व तुम्हाला असेल. न्यूमेरिकल ॲबिलिटी याच्यामध्ये काय येईल ते सर्व दिले पहा. रिजनिंग आणि मिलिटरी ॲप्टिट्यूड टेस्ट याच्यामध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिजनिंग असेल असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे देखील तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं जर आपण बघितलं तर याची अजून भरपूर सारी माहिती दिलेली मित्रांनो. तर बघा एक्झामिनेशनमध्ये मित्रांनो तुमची मग एक्झाम कुठं कंडक्ट केली जाईल, जसे की सिटीज कुठल्या कुठल्या असतील. महाराष्ट्रामध्ये देखील आहेत. एवढ्या साऱ्या सिटीजमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये एक्झाम होते, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं मित्रांनो आपण तर बघा छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, त्यानंतर पहा सोलापूर, ठाणे, अशा पद्धतीने या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला फिजिकल फिटनेस देखील असणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू बी फिजिकली फिट वेन यू रिपोर्ट SSB इन ऑर्डर टू ॲबल अंडरगोईंग वेअरस टेस्ट ॲट AFSB. त्यानंतर यू शूड एम टू अचीव ॲन ॲबिलिटी टू रन वेन मिल, म्हणजे एका ठिकाणी 1.6 किलोमीटर तुम्हाला 10 मिनटामध्ये रनिंग आहे, 10 पुशअप आणि 3 चिनअप्स देखील आहेत. टॅटूबद्दल देखील त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला जर टॅटू वगैरे असेल तर त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली, सर्व वाचून घ्यायची आहे. अजून भरपूर सारे या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन त्यांनी दिलेले आहेत. आता बघा मित्रांनो, तुम्ही जर जॉईन झाला तर तुम्हाला पेमेंट वगैरे किती भेटतो, पे ऑफ कमिशन जे असणार तुमचं 7 CPC असेल मित्रांनो. तर तुमची रँक असते मित्रांनो फ्लाइंग ऑफिसर, याच्यामध्ये 56,100 हा बेसिक पेमेंट स्टार्टिंग पहिल्या महिन्यालाच तुम्हाला भेटतो. तो पेमेंट 1,77,500 पर्यंत जातो मित्रांनो. आणि MSP देखील याच्यामध्ये 15,500 भेटते. तर खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला पेमेंट आहे मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फर्स्ट महिन्यालाच पेमेंट जो आहे 56,100 या ठिकाणी आहे, आणि प्लस अलाउन्सेस तुम्हाला आहे, ज्याच्यामध्ये पहा ॲडिशनल पे अलाउन्सेस तुम्हाला काय काय असतील. याच्यामध्ये नेचर ऑफ ड्युटीमध्ये प्लेस ऑफ पोस्टिंगनुसार असतील, जसं की फ्लाईंग, ट्रान्सपोर्ट, टेक्निकल, फील्ड एरिया, स्पेशल कॉम्पेन्सेटरी हिल एरियामध्ये अलाउन्सेस असतात, स्पेशल फोर्सेस अलाउन्सेस असतात, सियाचीन आयसलँड स्पेशल ड्युटी, टेस्ट पायलट अँड फ्लाईट टेस्ट इंजिनियर, एरिया अँड रिमोट लोकॅलिटी अलाउन्सेस, हे सर्व अलाउन्सेस आहेत. इन्शुरन्स तुम्हाला 1 करोडच्या वरती इन्शुरन्स या ठिकाणी तुमचा दिला जातो. ग्रुप इन्शुरन्स देखील तुमचा काढला जातो. त्यानंतर फॅसिलिटीज, काउंटर ऑफ गाईडलाईन्स वगैरे त्याची सर्व माहिती अप्लाय करायची वगैरे त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता मित्रांनो पुढं जर आपण बघितलं अजून पण याच्यामध्ये भरपूर साऱ्या महत्त्वाच्या माहितीच त्यांनी दिलेल्या आहेत. जसं की मित्रांनो तुमच्या हाईटबद्दल सांगितले पहा, ज्याच्यामध्ये मिनिमम हाईट फॉर फ्लाईंग ब्रँच विल बी 160
162.5 सेंटीमीटर 162.5 सेंटीमीटर या ठिकाणी मिनिमम हाईट त्यांनी मागितलेली आहे. त्याच्यामध्ये देखील लेग, त्यानंतर टाईट लेंथ अँड सिटिंग हाईट देखील याच्यामध्ये तुमची लेगची साईज काय पाहिजे हे सर्व देखील त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड्स फॉर फिमेल्ससाठी देखील तेवढीच हाईट मागितलेली आहे 162.5 सेंटीमीटर. ऑदर ब्रँचेससाठी 152 सेंटीमीटर हाईट असेल तरी चालेल. फ्लाइंग ब्रँच आणि ऑदर ब्रँचेस वेगवेगळे आहे मित्रांनो. तुम्हाला त्यासाठी संपूर्ण जाहिरात पाहावी लागणार आहे. याच्यामध्ये अजून देखील मित्रांनो तुमच्या वयानुसार आणि तुमच्या या ठिकाणी तुमचं वय त्याचबरोबर तुमचा जो BMI असतो त्यानुसार देखील हाईटबद्दल त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे. पहा या PDF फाईलच्या शेवटी तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला हाईटबद्दल पाहायला भेटेल. या ठिकाणी चार्ट दिला आहे. पहा अशा पद्धतीने हाईट या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे. याच्यामध्ये बघू शकता जसं की फिमेल कॅन्डिडेटसाठी तुमची हाईट इन सेंटीमीटर 148 पासून चालू होते. मग 20 ते 25 वर्षाच्या दरम्यान तुमचं वेट जर मित्रांनो या ठिकाणी 43 असेल तर तुमची हाईट 148 पाहिजे. तुम्ही 26 ते 30 वयोमर्यादेमध्ये ग्रुपमध्ये असाल, तुमचं वजन या ठिकाणी 46 आहे तर तुमची हाईट 148 पाहिजे. अशा पद्धतीने हाईट आणि तुमच्या एजनुसार मित्रांनो या ठिकाणी हे सर्व दिलेलं आहे. मेल कॅन्डिडेटसाठी देखील पहा या ठिकाणी हे दिलेलं आहे. मेल कॅन्डिडेटचं वेगळं आहे, फिमेल कॅन्डिडेटसाठी वेगळं या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येकाचं मित्रांनो या ठिकाणी हाईट तुम्हाला पाहायला भेटेल. आणि याच्यामध्ये बाकी डिटेल्स पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.